नमस्कार मंडळी, आज आपण बनवूयात झणझणीत मिसळ. त्यासाठी लागणारं साहित्य: मटकी घेतलेली कोंब आलेली, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी, बारीक चिरलेला कांदा, जिरे, मीठ, बटाटा आणि तेल. एका कुकरमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे ॲड केलेले आहे. जिरे तडतड भाजल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे आणि त्याच्या बारीक कांदाचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर आपण जी मटकी घेतलेली होती ती धुवून घेऊन याच्यामध्ये ॲड करायची. ॲड केल्यानंतर आपण जो बारीक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला त्याची साल काढून त्याचे बारीक असे तुकडे करून ते ॲड करायचे ह्याच्यामध्ये मटकीमध्ये. आणि आता पाणी ॲड करूयात. त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड केल्यानंतर आपण मीठ टाकूयात त्याच्यामध्ये आणि कुकरला 2 शिट्ट्या देऊयात. 2 शिट्ट्यामध्ये हे शिजतं, बटाटा पण आणि मटकी पण. ते शिजल्यानंतर ते बारीक करून घ्यायचं आहे स्मॅशरने. आणि एका टोपामध्ये आपण तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकलेली आहे. टोमॅटो प्युरी व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायची. हे दोन्ही व्यवस्थित तेलामध्ये भाजल्यानंतर बघू शकता तेल कसं व्यवस्थित असं सुटलेलं आहे त्याला. त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे आणि आपण जे शिजवलेली मटकी आणि बटाट्याचं मिश्रण होतं ते ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मगाशी आपण शिजवताना भाजीमध्ये मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मी थोडंसं टाकलेलं आहे. आणि बघू शकता आपली भाजी कशी व्यवस्थित अशी दिसत आहे. तेल वगैरे व्यवस्थित सुटलेलं आहे, तर्री व्यवस्थित आलेली आहे त्याला. छानपैकी मिसळ आपली रेडी आहे इकडे. तुम्हाला जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही लोकांनी, तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तयार आहे आपली मिसळपाव, घरगुती पद्धतीने बनवलेला झणझणीत असा मिसळपाव. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.